नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50. नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर. नाशकात पहिल्या फेरीच्या सुरुवातीला संदीप गुळवे आघाडीवर. नाशकात पहिल्या फेरीच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीला कर. नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला. काही संघटनांकडून भूमिगत पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड. दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भूमिगत पार्किंगला विरोध. दीक्षाभूमीवरील पार्किंगला स्थगिती. स्मारक समितीसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ. विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. पार्किंगचं काम सुरू करताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही. आम्ही आंदोलकांसोबत. TV9शी बोलताना प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं जंगी स्वागत. JCBच्या साहाय्यानं फुलांची उधळण करून बाईक रॅली काढत स्वागत. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती. परळीतील सरपंच हत्या प्रकरणात 4 जणांना अटक तर 2 जण ताब्यात. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं. अद्याप मुख्य आरोपी बबन गित्तेसह 4 आरोपी फरार. सरकारने दिलेल्या तारखेपर्यंत वाट पाहू. त्यानंतर 288 पाडायचे की 288 उभे करायचे हे ठरवू. 13 जुलैपर्यंतच वाट बघणार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. सांगलीच्या स्टेशन चौकात दुग्धाभिषेक आंदोलन. तोटा सहन करावा लागत असल्यानं दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी. दुधाला किमान 40 रुपये भाव देण्याची मागणी. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव द्यावा. येवला तहसीलदारांना निवेदन देत केली छाबा क्रांती सेनेनं मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या लासूरमध्ये सिव्हिल स्कोअर खराब असल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलं. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरशी भाजप कार्यकर्त्यांकडून कानउघाडणी. जळगावात IMA कडून नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ निषेध रॅलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग. फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापुरात रिक्षाचालक आक्रमक. 6000 रिक्षाचालक 16 तारखेला मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार. रिक्षाचालकांचा इशारा. नीट परीक्षा गैरव्यवहार घोटाळा प्रकरण. CBIला तपास हस्तांतरणास कोर्टाची परवानगी. आरोपी जलील पठाण आणि संजय जाधवांचा ताबा CBI घेणार. सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये 30 जणांना गॅस्ट्रोची लागण. आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. बुलढाण्यातील सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग रद्द करा. मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन. लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेण्यासाठी रत्नागिरीत गर्दी. पहिलाच दिवस असल्यानं यंत्रणा देखील गोंधळलेली. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांची गर्दी. तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा. जळगावच्या शिरसोलीत विद्यमान सरपंच महिलेविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांचं आमरण उपोषण सुरू. सरपंच पदासाठी महिलेनं बनावट जात वैधता प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप. बुलढाण्याच्या संग्रामपुरातील मारोडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थी पर्यंत शिक्षकच नाही. शिक्षक नसल्यानं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. अकार्यक्षम शिक्षकाच्या बदलीसाठी सांगलीच्या कळंबी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं रस्ता रोको आंदोलन. आंदोलनात पालकांचाही सहभाग. भंडाऱ्याच्या मोहाडीतील टांगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नाही. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून ताला ठोको आंदोलन. वर्ध्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळालाच नाही. नवीन गणवेश न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा हिरमोड. गजानन महाराजांची पालखी परळीत दाखल. भक्तिमय वातावरणात परळीवासियांकडून पालखीचं स्वागत. पालखीत 700 वारकरी सहभागी. छत्रपती संभाजीनगरच्या म्हैसमाळ वेरूळ लेणी परिसरात पावसाची हजेरी. डोंगरातून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नांदेड शहरालगत असणाऱ्या आसना नदीला पूर. नांदेडसह परभणी हिंगोलीत जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापूरमध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेले 2 जण काळमवाडी धरण पायथ्याजवळ वाहून गेल्याची प्राथमिक माहिती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. पाण्याखाली गेलेल्या शिंगणापूर बंधाऱ्यावरून वाहनधारकांची धोकादायक वाहतूक. नागरिकांचा निष्काळजीपणा. रत्नागिरी शहराच्या मिरकरवाडा भागात पावसामुळे घराचा काही भाग कोसळला. 4 चाकी गाड्यांचं नुकसान. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस. अंभाई गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली. बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. चिखली तालुक्यातील ओढ्यांना पूर. जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अढाण नदीला पूर तर दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प. वाहन चालकांची मोठी कसरत. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट टळलं. नागपूरसह परिसरात गेल्या 2 दिवसात समाधानकारक पाऊस. पावसामुळे पेरणीला वेग. कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या 80% पेरण्या पूर्ण. नागपूर मध्यवर्ती कारागृह आणि टाटा सामाजिक संस्थेकडून कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. मागील 6 वर्षांपासून नागपूर जेलमध्ये सुरू आहे उपक्रम. रत्नागिरी शहरातील 71 इमारती धोकादायक अवस्थेत. नगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून इमारतीच्या मालकांना नोटीस. चिपळूणच्या चिंचनाक्यातील रस्त्यावर महाकाय मगरीचा मुक्त संचार. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम. 18,000 विद्यार्थ्यांचे स्वागत. देशभरात आजपासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. आता भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार. फसवणुकीसाठी कलम 420 नाही तर 318 वापरलं जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या भारतीय न्याय संहितेनुसार पहिला गुन्हा दाखल. MIDC सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद. कलम 64 अन्वये दाखल झाला गुन्हा. अहमदनगरच्या लोणी पोलीस स्टेशनच्या वतीनं नवीन 3 कायद्यांसंदर्भात जनजागृती. नवीन कायद्यांमुळे जुन्या खटल्यांवर काय परिणाम होणार या संदर्भात गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.